नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. मतिमंद मुलांचे शिक्षण या घटकात 6वा मुद्दा आहे पालकांचे उद्बोधन. मतिमंद मुलांची शाळा तसेच अन्य अपंगांच्या शाळा या त्यांच्या इतक्याच त्यांच्या पालकांसाठी असतील. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की घरोघर हिंडून पालकांना विनंती करून मुले मतिमंदांच्या शाळेत आणावी लागत होती. अजूनही पालक हट्टाने आपल्या मतिमंद मुलास सर्वसामान्य शाळेतच घालतात आणि वारंवार नापास झाल्याने तेथले दार बंद झाले की हताश होऊन विशेष शाळेत येतात. अशा पालकांचे उद्बोधन हे मुख्याध्यापकाचे प्रमुख कर्तव्य ठरते. शाळेत मुलाला घेऊन आलेले पालक निराश झालेले, दैवाला बोल लावणारे, आपल्याच नशिबी असे मूल का म्हणून चिडलेले, स्वतःला अपराधी समजणारे, मुलाला अतिसंरक्षण देणारे किंवा संपूर्ण दुर्लक्ष करणारे व प्रसंगी त्याचा रागही करणारे असतात. मुख्याध्यापकाने त्यांची अपराधीपणाची भावना प्रथम दूर केली पाहिजे. एक बालक मतिमंद असेल तर दुसरे तसे होऊ नये म्हणून करावयाच्या वैद्यकीय तपासण्याविषयी मार्गदर्शन केले पाहिजे. अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या पालकांची ही मानसिकता मुख्याध्यापकास कळली पाहिजे. मुलांच्या बाबतीत अवाजवी अपेक्षा न करता आहे. त्या स्थितीत त्यांचा स्वीकार झाला की मुलाची प्रगती होते आणि पालकांचा मनस्थितीसुद्धा सुधारते. पुढील मुद्दा आहे पालक शिक्षक संघ. विशेष शाळांमध्ये पालक शिक्षक संघांचे महत्त्व जास्त आहे. महिन्यातून 2दा अशी सभा झालीच पाहिजे. फक्त आपलेच मूल समस्याप्रधान नाही याची जाणीव पालकांना होते. त्यांनी कष्ट घेऊन आपल्या मतिमंद मुलाला चांगले वळण लावले, काही गोष्टी शिकवल्या म्हणजे सायकल चालवणे, बसने एकटे जाणे इत्यादी. त्यांच्यापासून इतरांना स्फूर्ती घेता येते. मुलांना स्वच्छतेची सवय, योग्य आहाराचे महत्त्व, त्यांना कार्यमग्न कसे ठेवावे याबाबत पालकांना मार्गदर्शन करता येते. पालकांच्या स्पर्धा आयोजित करून चांगली व्याख्याने ठेवून सहली काढून त्यांच्या मनावरील भार थोडा हलका करता येतो. पालकांमधून काही चांगले कार्यकर्ते शाळेला मिळण्याची शक्यता आहे. पालकांच्या उद्बोधनासाठी शाळेला अनेक उपक्रम राबविता येतात. उदाहरणार्थ पालकांसाठी, समाजासाठी, शाळांमध्ये त्याचप्रमाणे निवडक सार्वजनिक ठिकाणी पालकांचे व समाजाचे उद्बोधन करण्याच्या दृष्टीने फलक लावता येतो. अशा फलकांसाठी काही मजकूर या घटकाच्या शेवटी परिशिष्टात दिलेलाच आहे. 8वा मुद्दा आहे समाजाचे उद्बोधन. अपंगांना किंवा मतिमंद मुलांना समाजाने स्वीकारले तरच त्यांचे पुनर्वसन होऊ शकेल. शाळेच्या बाहेर रस्त्याने जाताना, बस स्टॉपवर व प्रत्यक्ष बसमध्ये, किंवा बाजारात, थोडक्यात सगळीकडे या मुलांची टिंगल होते. आपल्याला चांगल्या मुलाला मतिमंद मुलांचा संसर्ग होईल या भीतीने मतिमंद मुलांना दूर ठेवले जाते. ही समजूत चुकीची असून चांगल्या मुलाच्या सहवासात हे अपंग मूल सुधारेल ही गोष्ट समाजाला पटवून द्यायला हवी. यासाठी समाजातील विविध महिला मंडळे, लायन्स, रोटरी सारख्या संस्था, सर्वसामान्य शाळेतील 8वीचे विद्यार्थी, कॉलेजचे NSCचे विद्यार्थी यांच्या शाळा भेटी आयोजित केल्या पाहिजेत. अशा भेटीतून शाळेच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी उदार दाते भेटतात. माणसामधील जागृत करण्यात मुख्याध्यापक यशस्वी झाला की गरीब श्रीमंत सारेच या मुलांच्या उपयोगी पडतात असा अनुभव आहे. शाळेचा रस्ता चुकलेल्या मुलाला एक बिगारी कामगार महिलेने शाळेपर्यंत आणले. गर्दीमुळे बसच्या योग्य थांब्यावर उतरू न शकलेल्या घाबरलेल्या विद्यार्थिनीला आपल्याबरोबर उतरवून एका भाजीवालीने रिक्षाने शाळेत सोडले. खाऊ खेळणी देणाऱ्या लोकांइतकीच ही मदत मोलाची आहे.
9वा मुद्दा आहे व्यवस्थापन मंडळाचे सहकार्य. विशेष शाळा चालविताना व्यवस्थापन मंडळाने उत्तम सहकार्य व आर्थिक पाठबळ मुख्याध्यापकास मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा, अचानक उद्भवणाऱ्या समस्या, पालकांशी विचारविनिमय, खेड्यातून येणाऱ्या पालकांचे मार्गदर्शन, वयात येणाऱ्या मुलामुलींच्या समस्या, यामुळे विशेष शाळेत मुख्याध्यापकास मुले थोडी फार पण समस्या फार असे होते. व्यवस्थापन मंडळात अपंगांच्या समस्यांची जाणीव असलेल्या व्यक्ती असलेल्या तर मुख्याध्यापकात चांगली जोड मिळेल. सरकारी अनुदान अपुरे पडते. देणग्या मिळविण्यापासून वाचून दुसरा पर्याय नसतो. कामाचे महत्त्व पटवून देणग्या मिळविण्यात व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा आणि मुख्याध्यापकाने पै आणि पैचा हिशोब चोख करून ठेवून देणगीचा सदुपयोग होत असल्याची ग्वाही द्यावी. 10वा मुद्दा आहे शासनाकडून मिळणारे अनुदान व सुविधा. वेतन व वेतनेतर खर्चावर शासनाकडून विशेष शाळांना मिळणारे अनुदान बहुतांशी इतर शाळांसारखेच असते. काही बाबतीत वेगळेपणा लक्षात ठेवावा. मतिमंद व अंध यांच्यासाठी 10 मुलांमागे 1 शिक्षक, मूकबधिर मुलांच्या शाळेत 8 मुलांमागे 1 शिक्षक मंजूर असतो. 25 मुलांमागे 1 वर्गसहाय्यक किंवा सेवक असतो. वाहन चालकाचे वेतन सरकार मंजूर करते. मध्यवर्ती सरकारकडून इमारत बांधकामासाठी, फर्निचरसाठी तसेच यंत्रसामग्रीसाठी अनुदान मिळते. विशिष्ट शिक्षकांचे पगारही मिळतात. मुख्याध्यापकास यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करता आला पाहिजे. अपंग मुलांच्या शिष्यवृत्त्या मिळतात. अस्थिव्यंग मुलांना कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकली अशा सुविधा, अंधांसाठी ब्रेल लिपी पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साधने शासनाकडून मिळतात. अपंगांना नोकरीत राखीव जागा ही शासनाची मदत स्वागतार्ह आहे. शासनामार्फत आणखी काही मदत मिळते, सवलतीही मिळतात. त्यांची मुख्याध्यापकास नीट माहिती हवी. रेल्वेने प्रवास पालकांचं मिळणारी सवलत, एसटीने प्रवास करताना विशिष्ट कारणासाठी मिळणाऱ्या सवलती, आयकरात सवलत आणि अपंग मुलाला त्यांच्या आईवडिलांच्या पश्चात मिळणारे हयात निवृत्ती वेतन ह्याबाबत सुद्धा मुख्याध्यापकास नीट माहिती हवी. शिक्षकांच्या मदतीने मुलांचा सर्वांगीण विकास, पुनर्वसन, पालकांच्या मदतीने मुलांचे कुटुंबात अर्थपूर्ण पुनर्वसन, समाजाच्या मदतीने मुलांना घराबाहेर वावरण्यास आत्मविश्वास, व्यवस्थापन मंडळाच्या सहाय्याने भौतिक सुविधांचे उपलब्धता आणि शासनाने मंजूर केलेल्या सवलतींचा मुलांना लाभ यासाठी जागरूक प्रयत्न करणारा मुख्याध्यापक अपंग मुलांच्या जीवनात प्रबोधनाची ज्योत चेतवून त्यांना लाचार जीवनातून, अंधारातून स्वावलंबी जीवनाच्या प्रकाशाकडे नेईल यात काही शंका नाही. या पाठाचा सारांश आपण पाहूया. जन्मतः किंवा अपघाताने निर्माण झालेल्या शारीरिक किंवा बौद्धिक कमतरतेमुळे ज्या मुलांना परिस्थितीशी समायोजन करणे अवघड जाते त्यांना आपण अपंग असे म्हणतो. अशा मुलांना शिक्षणासाठी विशेष शाळांची आवश्यकता असतेच. अपंगांच्या संख्येच्या मानाने अशा शाळांची संख्या खूपच कमी आहे. 1990मध्ये महिला, बाल व अपंग विकास संचालनालय स्थापना करण्यात आली. शारीरिक अपंगत्वाच्या तुलनेत मतिमंदता हे अपंगत्व दुर्धर आहे. मतिमंद मुलांच्या शारीरिक व मानसिक वयात खूप तफावत असते, त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे. मतिमंद मुलांच्या शाळेत फिजिओथेरपी सेंटर, वाचातज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे विशेष शिक्षकांबरोबर हस्तकला शिक्षक, संगीत शिक्षक यांचाही शाळेला विशेष उपयोग होतो. शिक्षकांनी मतिमंद मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी सहृदयतेने आणि आपुलकीने वागावे. मतिमंद मुलांच्या शाळेच्या इमारतीची रचना मुलांच्या सोयीची असावी. शाळेला क्रीडांगण असावे. आवश्यक अशी शैक्षणिक साधने व खेळाची साधने मुख्याध्यापकांनी व्यवस्थापनाच्या सहकार्याने शाळेला उपलब्ध करून द्यावीत. मतिमंद मुलांच्या शाळेतील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय मुंबई व पुणे येथे उपलब्ध आहे. या शाळांमध्ये पालक शिक्षक संघाचे विशेष महत्त्व आहे.
मतिमंद मुलांच्या संदर्भात समाजाचे उद्बोधन होण्याची गरज आहे. शिक्षक व मुख्याध्यापक यांना ते करता येईल. या पाठातील पारिभाषिक शब्द पहा. अपंगत्व, मतिमंदता, प्रोजेक्ट रिपोर्ट, फिजिओथेरपी, ब्रेल लिपी, अस्थिव्यंग, सामाजिक विचार. याप्रमाणे हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.